श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपला आजचा अर्थातच व्हिडिओ आहे की उद्या दीप अमावस्या आहे पहा, आणि दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी 12 वाजेच्या आतमध्ये पहा आपल्याला आपल्या मुलांवरून ओवाळून टाकायची आहे पहा एक वस्तू. म्हणजेच आपल्या मुलांची प्रगती होईल पहा. आणि मुलं आपले जे चिडचिड करतात किंवा हट्टीपणा करतात किंवा ऐकत नाहीत वगैरे जे काही असतील, म्हणजे आजारपण वगैरे असेल मुलांचं, ते सर्व दूर होईल पहा या उपायाने. म्हणजेच पहा ही जे आपण वस्तू मुलांवरून जी उतरून टाकणार आहोत त्या वस्तूमुळं तर पहा आपण हा उपाय दर अमावस्येला सुद्धा करू शकतो. म्हणजेच बऱ्याच दर अमावस्येला हा उपाय केला जातो. म्हणजेच आपल्याला केंद्रातच सांगितलं जातं की पहा आपले मुलं एकदम हट्टी असतील किंवा चिडचिडे असतील किंवा सारखे आजारी पडत असतील तर पहा हा उपाय केला जातो किंवा हा सांगितला जातो उपाय. मग त्यानंतर आपण जसं जसं हा उपाय करू तसं तसं पहा आपल्या मुलांमध्ये प्रगती होते. म्हणजेच पहा त्यांना म्हणजे अभ्यासात लक्ष वगैरे लागत नसेल तर तिथं त्यांचं लक्ष लागतं किंवा त्यांचा आजार पण त्यांना जास्त असेल तर ते कमी कमी होत जातं पहा. किंवा ते चिडचिडे असतील किंवा हट्टी असतील ते पण कमी कमी होत जातात. मग त्यासाठीच आपल्याला या अमावस्येच्या दिवशी, म्हणजे तुम्ही दर अमावस्येला पण करू शकता, पण मी तुम्हाला एक सांगते की अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी 12 वाजेच्या आतमध्ये आपल्याला मुलांवरून ही एक वस्तू टाकायची आहे पहा, म्हणजेच उतरून. तर पहा आपल्याला सकाळी अमावस्येच्या दिवशी तर आपण न मीठ घालता पहा एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत पहा आपल्याला, आणि ते न मीठ घालता आपल्याला शिजवायचे आहेत. म्हणजे न मीठ घालवता ते आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आणि शिजल्यावर ते आपण एक मुठभर जर तांदूळ टाकले, म्हणजे समजा एक वाटीभर आपल्याला ते काय करायचे आहेत तांदूळ, एका वाटीमध्ये तो भात काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे पहा, दही. आणि मग तो भातावरती दही घातल्याच्या नंतर ते जे दही भात घातलेला आहे आपण, तर ती वाटी काय करणार आहोत आपण आपल्या मुलांवरून 7 वेळा पहा किंवा तुम्ही 11 वेळा, म्हणजे तुम्ही साधं 3दा जरी उतरवलं तरी पण चालेल, पण पहा 3 वेळा किंवा 7 वेळा किंवा 11 वेळा, म्हणजे तुम्हाला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने आपल्याला ते 3 वेळा आपल्याला मुलावरून ओवाळायचं आहे. म्हणजेच पहा उतरवायचं आहे. तुम्ही असं घड्याळाच्या दिशेने जरी ओवाळलं तरी चालेल किंवा असं उतरवलं वरतून डोक्यापासून पायापर्यंत तरी पण चालेल. म्हणजे तुम्ही असं ओवाळू पण शकता घड्याळाच्या दिशेने किंवा तुम्ही उतरवू शकता डोक्यापासून पायापर्यंत. असं या दोन्हीपैकी तुम्ही कसंही करू शकता. तर पहा आपल्याला ते 12 वाजेच्या आतमध्ये आपल्याला ते आपल्या मुलांवरून उतरून टाकायचं आहे पहा, म्हणजेच ओवाळून घ्यायचं आहे. आणि पहा आता आपल्या आसपास म्हणजे जिथं पहा कुत्रे वगैरे येतात ते खातात किंवा म्हणजे कचरा आहे अशा ठिकाणी आपल्याला ते टाकून द्यायचं आहे. रस्त्यावर वगैरे अजिबात टाकायचं नाही, कुणाच्या दारात वगैरे अजिबात टाकायचं नाही आहे. म्हणजे इथं टाकलं आणून हे काहीतरी वेगळं करतं किंवा याला काहीतरी येतं किंवा हे काहीतरी जादू टोण्यासारखं आहे असं अजिबात नाही. आपण जिथे कचरा आहे तिथेच आपण टाकणार आहोत किंवा डायरेक्ट आपल्या कचऱ्याच्या बकेटमध्ये टाकलं तरी पण चालेल. पण पहा चिमण्या, पक्षी, कावळे वगैरे म्हणजे कुत्रे मांजरं वगैरे जातात अशा ठिकाणी, ते खातात अशा ठिकाणी टाकलं तर अतिशय चांगलं आहे पहा. आणि म्हणजे असं झाड असतं पहा, झाडाच्या आजूबाजूला म्हणजे जिथं मोकळी जागा असेल, ओपन स्पेस असेल आणि तिथं कोणी मुलं लहान वगैरे जात नाहीत अशा ठिकाणी आपल्याला ते टाकून द्यायचं आहे पहा. हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. या उपायाने पहा तुमच्या मुलांमध्ये खरोखर प्रगती होती. कारण दही भात आपण आपल्या मुलांवरून उतरून टाकलेला या अमावस्येच्या दिवशी, म्हणजे त्यांच्या समजा जर काही पिढा म्हणजेच पहा काही साडेसाती म्हणजे काही कुठलीही गोष्ट असू द्या किंवा निगेटिव्हिटीज, म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगते, ती जर असेल मुलांना जर ते बाधा म्हणजे ते जर करत असेल, त्रास देत असेल तर ती कमी कमी होत जाते पहा या उपायाने. त्यासाठी आपल्याला अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय शनिवारी सुद्धा करू शकता, पण पहा तुम्ही प्रत्येक शनिवारी किंवा 11/5 शनिवार असं पण करू शकता किंवा प्रत्येक अमावस्याला केला तरी पण चालेल. एखादी चुकली तर चुकू द्या, कारण आपण इकडे तिकडे गावाला गेलो, इकडे गेलो किंवा राहून गेलो तर राहू द्या, पण आपल्याला असं अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. किंवा हा दहीभाताचा एक, आणि यानंतर पहा आपण एक नारळाचा पहा आपण आपल्या घरावरून गाडीवरून वगैरे करत असतो तो उपाय पहा, आणि तोच आपण आपल्या मुलांवरून पण करायचा. नारळ सोलायचा आणि ते सोललेल्या नारळाच्या वरती पहा आपल्याला एक त्रिशूळ काढायचं आहे. जे आपलं पहा आपलं महादेवाचं त्रिशूळ वगैरे असतं ते त्रिशूळ आपल्याला शेंदुराने काढायचं आहे.
शेंदूर आणि त्रिशूळ काढून ते आपल्याला आपल्या मुलांच्या तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओवाळू शकता. असं घड्याळाच्या दिशेने किंवा पायापासून म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत असं उतरवू पण शकता. तुम्ही 11 वेळा उतरवा तसं किंवा ओवाळा तसं. तर पहा, अशा पद्धतीने तुम्ही नारळाचा सुद्धा करू शकता. तोही आपण कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा किंवा जिथं कोणीही जात नाही फिरकत नाही अशा ठिकाणी टाकून द्यायचा किंवा आपल्या सरळ आपल्या कचऱ्याच्या बकेटमध्ये टाकून द्यायचा. हा पण उपाय करू शकता किंवा आपण दही भाताचा पण करू शकता. मी तुम्हाला 2 वस्तू सांगितले, एक तर तुम्ही दही भात उतरून टाका किंवा नारळाचा उतारा करा किंवा दही भाताचा उतारा करा. तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही आपल्या मुलांच्या याच्यावरून उतारा करू शकता. फक्त आता एक लक्षात ठेवा, 2 मुलं आहेत मग दोन्ही मुलांना तेच वापरायचं का नाही, तर दोघांनाही वेगवेगळं घ्यायचं. भात शिजवताना तुम्ही एकत्र शिजवा पण उतरवताना तो वेगवेगळ्या वाटीमध्ये वेगवेगळ्या घ्या आणि तो उतरवून टाकल्याच्या नंतर तुम्ही एखाद्या कागदवरती एखाद्या पुठ्ठ्यावरती तो तुम्ही ठेवून द्या किंवा कचऱ्यामध्ये डायरेक्ट टाकून द्या. वाटी धुवून टाका. अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजेच उपाय करायचा आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा आपल्या मुलांचं सगळं आयुष्य सुखमय जाण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. मग तुम्ही नारळाचा करा नाही तर दही भाताचा करा, कोणताही करा. तर मी अशा प्रकारे तुम्हाला 2 उपाय घेऊन आले होते की अमावस्येच्या दिवशी आपल्या लहान मुलांच्या, लहानच काय मोठ्या मुलांपर्यंतच्या सुद्धा आपण म्हणजे मुलांवरून हे ओवाळून टाकायचे आहेत वस्तू, यातली कोणती पण एक किंवा म्हणजे दोन्ही पण, असं म्हणजे जे शक्य होईल ते 12 वाजेच्या आतमध्ये आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांची चिडचिड हट्टीपणा कमी होण्यासाठी. तर पहा, एवढाच व्हिडिओ होता की दीप अमावस्येला मुलांवरून ओवाळून टाका ही एक वस्तू. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. पहा, कारण आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना त्यांनाही कळू द्या की आपल्याला आपल्या मुलांच्या भविष्यासाठी कोणते असा म्हणजे उपाय वगैरे करायचा आहे अमावस्येच्या दिवशी. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की पहा, मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.